तब्बल 24 वर्षांनंतर अवघड ठाकरे कुटुंब एकवटलं। भाऊबीजेनिमित्त राज आणि उद्धव ठाकरे बहीण जय जयवंती यांच्या घरी कौटुंबिक स्नेहमिलनातनं राजकीय एकोप्याचाही संदेश। येत्या 27 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं निर्धार मेळाव्याचं आयोजन। ठाकरे देणार मुंबई जिंकण्याचा नारा। निर्धार मेळावा संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा आशय। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार। जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। समीर भुजबळांना राजकीय वारसदार म्हटलेलं चालेल का? प्रकाश महाजनांना खोचक सवाल। मतदार याद्यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना लोकसभेत झालेला लाभ चव्हाट्यावरती आणू। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांचा इशारा, तर फायदा होईल त्याच ठिकाणी युती करण्याचाही पुनरुच्चार। शक्तीपीठ महामार्गात बदलांची शक्यता। सांगली आणि सोलापूरमधला मार्ग बदलण्याची चिन्ह। मुख्यमंत्र्यांचं विधान, तर राज्याला कर्जाच्या खाईत लोटणाऱ्या शक्तीपीठाची गरज नाही। राजू शेट्टींचा हल्लाबोल। घोटाळ्यातनं वाचण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या। रवींद्र धंगेकरांची पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। निवडणूक हरल्यानं वैफल्यातनं वक्तव्य, मोहोळ यांचा पलटवार। मुंबईतील जोगेश्वरीत जेएमएम सेंटरला लागलेली आग आटोक्यात। ओसी नसतानाही इमारतीमध्ये गोदामं आणि दुकानं सुरू असल्याचा मनसेचा आरोप। कल्याणमधल्या मोहने परिसरात दारुड्या गावगुंडांचा हैदोस। पोलिसांच्या देखतच महिलांना मारहाण। जुन्या वादाचं मारहाणीत पर्यवसन। बिहारमध्ये महागठबंधनचं ठरलं। मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। अशोक गहलोत यांची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।